नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात आपण अनेकदा ईडीच्या कारवाया पाहिल्या. कधी अटक होते, तर कधी संपत्ती जप्त होते, तर कधी ती प्रोव्हिजनली अटॅच होते. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुद्धा अशा बऱ्याचदा ईडीच्या रेड्स होतात आणि कोट्यवधींची घबाडं ही जप्त केली जातात. अनेकदा तुम्ही असे कॅशची बंडल्स पाहिलेले असेल आणि अनेकदा कदाचित तुम्हाला प्रश्न सुद्धा पडलेला असेल की या सगळ्या पैशांचं नेमकं पुढे जाऊन होतं तरी काय. म्हणजेच थोडक्यात ईडी जेव्हा जेव्हा कारवाया करतं तेव्हा जेव्हा कोट्यवधींची घबाडं जप्त होतात, इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केली जाते किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात ती रोख रक्कम असते की त्याच्यासाठी ते पैसे मोजण्यासाठी मशीन सुद्धा आणावं लागतं, इतक्या मोठ्या प्रमाणात ते पैसे असतात. मग जेव्हा ईडी ह्या सगळ्या संपत्ती जप्त करतं किंवा ही सगळी कॅश जप्त करतं तेव्हा त्याचं पुढे होतं तरी काय. जेव्हा ईडी त्या संपत्ती जप्त करतं किंवा प्रोव्हिजनली अटॅच करतं, या दोघांमधला नेमका फरक तरी काय असतो, हे एवढे कोट्यावधींच्या घबाडीचं पुढे होतं तरी काय. आणि जर आरोपी निर्दोष सुटला ईडीच्या कारवाईमध्ये तर त्याला ही सगळी संपत्ती पुन्हा एकदा मिळते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या नियमांतर्गत किंवा या ऍक्ट अंतर्गत ईडीला सर्च ऑपरेशन करण्याचे म्हणजे कुठेही छापा करण्याचे किंवा संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे या ऍक्ट अंतर्गत ईडीला मिळालेले आहेत. त्यासाठी ईडी एक सर्च वॉरंट काढतं आणि त्याच्यानुसार त्यांची पुढची जप्तीची कारवाई किंवा छापा टाकण्याची कारवाई ही त्याच्या अकॉर्डिंगली पुढे होत असते. आता यासाठी जेव्हा ईडी कुठे कारवाई करत असतं, सर्च ऑपरेशन्स होत असतात म्हणजे छापे टाकले जातात, तिकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा ती संपत्ती जप्त करताना तिकडे इंडिपेंडेंट विटनेसेस असतात ज्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याला सीजर मेमो म्हणतात, त्याच्यावर या इंडिपेंडेंट विटनेसेसच्या सह्या घेतल्या जातात आणि त्यांच्या साक्षीने ही सगळी अमाऊंट जी असते, ही सगळी जी रक्कम असते ती ईडी जप्त करत असतं. आता 2018 पर्यंत अशी पद्धत होती की ईडी ही सगळी संपत्ती जी जप्त केली जाते म्हणजे रक्कम जी कॅश जी जप्त केली जाते त्याच्यासाठी फिक्स डिपॉझिट हे ओपन केलं जायचं आणि ईडी त्याच्यामध्ये हे सगळे पैसे ठेवायची. पण 2018 नंतर ही पद्धत बदलली आणि त्याच्यानंतर पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये ही सगळी संपत्ती ही ठेवली जात होती. हे अकाउंट्स ईडी मार्फतच आणि त्यांच्याच नावावर SBIच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडले जातात. आता यामध्ये जर आरोपी म्हणजे दोषी आढळला, जर ज्याच्यावर ही कारवाई केलेली असते किंवा ज्याच्याकडनं ही सगळी कॅश जप्त केलेली असते, पुढे जाऊन जेव्हा त्याचे ट्रायल होतात आणि जर तो आरोपी दोषी आढळला तर हे सगळे पैसे जे असतात ते गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये म्हणजे थोडक्यात सरकारी तिजोरीमध्ये जमा केले जातात आणि जर आरोपी हा निर्दोष सुटला तर ही सगळी रक्कम जी असते ती त्या व्यक्तीला परत केली जाते. म्हणजे जे काही पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये ईडी ही सगळी कॅश जप्त करून ठेवलेली असते ती सगळी रक्कम त्या निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला परत केली जाते. आता पुढचा प्रश्न की जेव्हा आरोपीची संपत्ती ही अटॅच केली जाते तेव्हा त्याचं नेमकं होतं काय. सगळ्यात पहिले तुम्हाला एक बेसिक डिफरन्स सांगतो की जप्तीची कारवाई ही वेगळी, जप्तीला सीजर म्हणतात आणि अटॅचमेंट ही पूर्णपणे वेगळी असते. जप्तीमध्ये ती संपत्ती जी असते ती पूर्णपणे ईडीच्या ताब्यात येते. अटॅचमेंटमध्ये मात्र तसं नसतं. ती संपत्ती त्या व्यक्तीकडे राहू शकते. एखादं घर असेल किंवा एखादी जमीन असेल, एखादा कारखाना असेल तर ती गोष्ट काही ईडी स्वतःच्या ताब्यात घेत नाही, पण त्या वस्तूची पुढे विक्री किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार जे असतात ते अटॅचमेंटमध्ये होऊ शकत नाहीत. आता जेव्हा ईडी ह्या सगळ्या संपत्ती अटॅच करते त्याचं मागचं खरं कारण काय असतं तर प्रोसेस ऑफ क्राईम्स जर मध्ये ही संपत्ती येत असेल तर पुन्हा आरोपीला त्या संपत्तीमधनं किंवा त्या जी काही अटॅचमेंट केलेली असते त्याच्यातनं आणखीनही पुढे फायदे मिळत राहू नये, पुढे त्याचे बेनिफिट्स मिळत राहू नयेत म्हणून ईडी या सगळ्या संपत्ती आधीच अटॅच करून टाकतं. त्याच्यानंतर ही ज्या दिवशी अटॅच केली जाते प्रॉपर्टी त्याच्या 180 दिवसांच्या आत ॲब्ज्युडिकेटिंग अथॉरिटी जी असते त्यांच्यासमोर तुम्हाला सीजर कन्फर्मेशन हे घ्यावं लागतं. याचाच अर्थ ईडीला सिद्ध करावं लागतं किंवा त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडावं लागतं की का ती प्रॉपर्टी ही अटॅच करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे पुढे काय घडू शकतं, कशा प्रकारे तो गुन्हा अजून पुढे होण्यापासून थांबवलं जाऊ शकतं. अशी सगळी उत्तरं जी असतात ती ईडीला या अथॉरिटीसमोर द्यावी लागतात आणि त्यांच्याकडनं सीजर कन्फर्मेशन मिळालं की मग ईडीला त्या प्रॉपर्टीचं पोझेशन मिळतं. आता याला आव्हान देता येऊ शकतं का तर नक्कीच याला आव्हान देता येऊ शकतं. ईडी ह्या ज्या सगळ्या संपत्ती अटॅच करत असते त्याला PMLA कोर्टात म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टसाठीचं जे स्पेशल कोर्ट आहे त्या कोर्टात सुद्धा किंवा हायकोर्टात सुद्धा आव्हान देता येऊ शकतं. त्याच्यानंतर ती संपत्ती जी अटॅच केलेली असते ती संपत्ती पुन्हा त्या व्यक्तीकडे जाऊ शकेल का, ज्या व्यक्तीची त्याच्यावर मालकी आहे किंवा ती वापरत असेल त्या व्यक्तीकडे जाऊ शकते का किंवा त्या कारवाईला स्थगिती मिळू शकते का किंवा ईडीकडेच ती राहू शकते का, या सगळ्या संदर्भातले निर्णय हे कोर्टाकडनं पुढे घेतले जातात.
आता एखादा बिझनेस हा रनिंग असेल म्हणजे सुरू असेल, एखादा कारखाना असू दे, एखादी कंपनी असू दे, ती बंद पडलेली नाहीये, तिचा कारभार वगैरे हा सगळा सुरूच असेल आणि ती संपत्ती जर ईडीने अटॅच केली असेल तर ती बंद पडते का, हाही प्रश्न पडू शकतो. तर बंद अजिबात होत नाही, ती सुरू राहू शकते. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे जरंडेश्वर कारखाना सुद्धा हा जप्त करण्यात आलेला होता, पण त्याचा कारभार जो आहे तो अजूनही सुरू आहे. आता जर आरोपीला लीगल प्रोटेक्शन नसेल तर या रनिंग बिझनेसमधनं येणारा जो नफा असतो तो ईडीला मिळतो आणि त्याचे सुद्धा पैसे किंवा तो नफ्याच्या स्वरूपात जे काही मिळत असतं ते सगळं सुद्धा या पर्सनल डिपॉझिट अकाउंट जे आहे त्याच्यामध्येच जमा केलं जातं. यातही सेम आहे, जर आरोपी निर्दोष सुटला तर हा सगळा नफा पुन्हा एकदा त्या व्यक्तीला परत केला जातो. वाहनं जर जप्त केली जात असतील, जसं की संजय राऊत यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा, पत्राचाळ प्रकरणात सुद्धा काही वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत. वाहनं जर जप्त करण्यात आलेली असतील तर अशा वेअरहाऊसमध्ये ती ठेवली जातात ज्याची अथॉरिटी ही सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनकडे असते आणि त्याचा रेंट जो आहे, ती वाहनं तिकडे पार्क केली जातात त्या वेअरहाऊसेसमध्ये, तर त्याचा जो रेंट असतो तो ईडी मार्फत भरला जातो. आता बऱ्याच केसेसमध्ये आरोपीची चौकशी सुरू असते, त्यांना समन्स बजावले जातात, पण त्यांची कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी ही काही जप्त केलेली नसते किंवा त्यांच्याकडनं कुठली कॅश सुद्धा ही जप्त केलेली नसते. पण जर तो आरोपी पळून गेला असेल, सहकार्य करत नसेल, तर अशा परिस्थितीत म्हणजे पळून गेला असेल तर त्यांना फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणून घोषित केलं जातं आणि त्याच्यानंतर कोर्टाकडनं सुद्धा त्या व्यक्तीची संपत्ती किंवा त्यांच्या जे काही मालमत्ता असेल ती जप्त करण्याचे आदेश हे घेता येतात. हे याचं उदाहरण द्यायचं झालं तर इक्बाल मिरची प्रकरणात सुद्धा असंच झालेलं होतं. त्याची पत्नी ही चौकशीला सहकार्य करत नसल्यामुळे त्याची सुद्धा संपत्ती ही यंत्रणेकडनं जप्त करण्यात आली होती. आता ही संपत्ती जी ईडीकडनं जप्त केली जाते ती करण्याचे अधिकार कोणाला असतात आणि ती अमर्याद काळासाठी करता येऊ शकते का, तर तसं नाहीये. म्हणजेच आज एखादी संपत्ती ही ईडीकडनं अटॅच करण्यात आलेली असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याचे ट्रायल जोपर्यंत संपत राहतील किंवा वाटेल तेवढ्या दिवस ती जप्त करून ठेवता येते का, तर तसं नाहीये. याचं सुद्धा उत्तर जाणून घ्या. संचालक किंवा संचालकांनी नेमून दिलेले उपसंचालक संपत्ती अटॅच करण्याची कारवाई करू शकतात. संपत्ती जप्त करण्याची कारणं ही लिखित स्वरूपात द्यावी लागतात. अटॅचमेंट ही 180 दिवसांपुरताच करता येऊ शकते. त्याच्या पुढेही जर संपत्ती अटॅच करून ठेवायची असेल तर पीएमएलए अंतर्गत ज्यांच्याकडे अधिकार आहेत अशा ॲब्ज्युडिकेटिव्ह अथॉरिटीकडनं परवानगीही घ्यावी लागते. ट्रायल नंतर दोष सिद्ध झाल्यास अटॅच केलेली संपत्ती जप्त करून केंद्र सरकारच्या ताब्यात दिली जाते. जर दोष सिद्ध झाले नाहीत तर अटॅचमेंट ही रद्द केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय कोलकाता असू दे किंवा यूपी असू दे, इथे सुद्धा अनेक घरांमधनं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यवधींच्या रुपयात कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे आणि अजून सुद्धा ईडीच्या अशा देशभरात रेड सुरू आहेत ज्याच्यात कोट्यवधींची कॅश ही त्यांच्याकडनं जप्त केली जाते. पण बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो अगदी सोशल मीडियावर सुद्धा किंवा आमच्या सुद्धा व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये की या संपत्तीचं पुढे जाऊन नेमकं होतं तरी काय. त्यानिमित्ताने ही माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. पण संजय राऊत यांची सुद्धा पत्राचाळ प्रकरणात जेव्हा संपत्ती ही जप्त करण्यात आलेली होती, पत्राचाळ प्रकरण फक्त नाही तर त्यांच्या पत्नीची सुद्धा ज्यावेळेला ईडीकडनं चौकशी झालेली होती त्यांची सुद्धा जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये दादरमधला फ्लॅट असू दे किंवा अलिबागमधल्या त्यांच्या जमिनी असू दे त्या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या होत्या, पण त्या प्रोव्हिजनली अटॅच करण्यात आलेल्या होत्या, सीज करण्यात आलेल्या नव्हत्या. तर त्याही संदर्भात आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे की त्यांच्या बाबतीत सुद्धा जी अटॅचमेंट करण्यात आलेली आहे, प्रोव्हिजनली अटॅचमेंट करण्यात आलेली आहे, त्याच्यात पुढे नेमकं काय होऊ शकतं, ती संपत्ती ते वापरू शकतात का, तोही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. अशाच वेगवेगळ्या बातम्या त्यांचे मुद्देसूद विश्लेषण घेऊन आम्ही नेहमी तुमच्यासमोर येत असतो. या बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.